यांची धारदार लेखणी म्हणते. गाणं आवडलं ना तर फक्त जोरात टाळ्या वाजवा म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळतो बरं का. ऐका ते गाणं सगळ्यांना जोरात टाळ्या होते. चला वा. प्रतापसिंग बोले गाणं म्हणतात. दोन राजाची महती सांगणारा गाणं आपल्या सेवेत सादर करतो आहे. प्रतापसिंग भोदले काका लिहित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात 14 वेळा सत्याग्रह काय केला याचं कारण सांगतो बघा. महत्वाचं आहे. माझ्यापेक्षा समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर चांगल्या पद्धतीने सांगतात. मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र कार्यकर्त्यात 5 मिटिंगा घेतल्या. 6वी मिटिंग बाबासाहेब आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे महाडला ठेवली. बाबासाहेब आंबेडकरांसोबत सर्व धर्माची माणसं होती. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे सुरबाना टिपणीस, बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे जोशी साहेब आणि आपली काही मंडळी ध्यान देऊ नका. जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे त्यांना माझं सांगणं आहे. जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे त्यांनाही माझं सांगणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना 2 जातीमध्ये गुरफटून ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे, बहुजनांचे उद्धार करते. बाबासाहेब आंबेडकर या भारताचा घडलेले शिल्पकार आहेत म्हणून सांगणार. बाबासाहेब आंबेडकरांनी 6व्या मिटिंगला सुरुवात झाली. बाबासाहेब नेता कसा असला पाहिजे, पहिले कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, मग आपलं मत मांडलं पाहिजे. एकमेव नेता त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 6व्या मिटिंगला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना प्रश्न केला, कुठल्या कायदा सत्याग्रह करायचा आहे. काय म्हणतात बाबासाहेब, कुठल्या कायदा सत्याग्रह करायचा आहे. काही जण म्हणाले बाबासाहेब गणपतीपुळेला करू, तिथलं धरण शुद्ध पाण्याचं आहे. काही जण बाबासाहेबांना बाबासाहेब पश्चिम महाराष्ट्राला समुद्र शुद्ध पाण्याचा तिथे करू ना. काही जण जोशी साहेबांची खिल्ली उडत बाबासाहेबांना बाबासाहेब जोशी साहेबांच्या सावंत साहेबांच्या गावाला करू ना. बाबासाहेब म्हणाले नाही नाही, जोशी साहेब आपलेच समर्थक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे कट्टर समर्थक असणारे सुरबाना टिपणीसांना प्रश्न केला, नाना कुठल्या तऱ्हेचा सत्याग्रह करायचा आहे. नानांना माहिती होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी ठरवल्यात. बाबासाहेब नॉमिनल विचारत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे कट्टर समर्थक असणारे सुरबाना टिपणीसांना प्रश्न केला, नाना कुठल्या तऱ्हेचा सत्याग्रह करायचा आहे. नाना हसले आणि बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही ठरवलं तुम्ही सांगून टाका ना. बाबासाहेब म्हणाले नाही, तुमचं म्हणणं ऐकू द्या, मग मी माझं मत मांडतो. सुरबाना टिपणीस म्हणाले, नाही बाबासाहेब
तुम्ही म्हणाल की पूर्व दिशा असेल. सुरमाराणा बाबासाहेब यावेळेस म्हणाले बघा, ध्यान देऊ नका माता बंधू भावानो. बाबासाहेब सुरमाराणा टिपणीस म्हणतात तुमचं म्हणणं आहे तुझ्या मत माझं मत मांडतो. सुरमाराणा टिपणीस म्हणतात नाही बाबासाहेब, तुम्ही ठरवलं ती पूर्व दिशा असेल. मी पुन्हा उच्चारतोय, जे म्हणताय शिवाजी महाराज आमचे त्यांना माझं सांगणं आहे, जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे त्यांनाही माझं सांगणं आहे. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना दोन जातीमध्ये गुरफटून ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न केला, महाडच्या 14 तळ्याचं रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काय म्हणतात बाबासाहेब? महाडच्या 14 तळ्याचं आणि रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काही जण म्हणाले 15-16 किलोमीटर, काही जण म्हणाले 20-25 किलोमीटर. सुरमाराणा टिपणीस बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब महाडच्या 14 तळ्यापासून लांबून जर फेरफटका घेतला तर 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती महाडपासून रायगडचा किल्ला आहे. आता शॉर्टकटचे रस्ते असतील पण त्या काळात लांबून फेरफटका घ्यावा लागत होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बघा, ज्यावेळेस सुरमाराणा टिपणीस बाबासाहेबांना म्हणे बाबासाहेब महाडच्या 14 तळ्यापासून लांबून जर फेरफटका घेतला तर रायगडचा किल्ला हा 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. एवढं बोलून सुरमाराणा टिपणीस थांबले नाही. आपण खेडेगावामध्ये आहात, आपल्याला पाळू हा शब्द कळत असेल. एखादं धरण जर शुद्ध पाण्याचं असेल आणि तिथे जर मातीचा ढिगाळ साचवलेला असेल पाणी अडवण्यासाठी, त्या मातीच्या ठिकाणाला पाळू हा शब्द खेडेगावात म्हटले जातो. माता बहिणी ध्यान देऊ नये का? सुरमाराणा टिपणीस बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब महाडच्या 14 तळ्याच्या पाळूवर जर उभा राहिलं तर रायगडच्या किल्ल्याचं टोक दिसतं. तिथे बाबासाहेब करते बस. इथल्या प्रस्थापित लोकांनी माझ्या महाराष्ट्र राजाचा डाव्या पायाच्या अंगठ्याला राज्याभिषेक करून अपमानित केलं. त्यांच्या छातात लाथ मारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा वसा चालवत महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हे कोणी सांगणार नाही.
बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होतं मालोजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव सुद्धा होतं मालोजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव भीमाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाई. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील भारतीय सैन्याचे पहिले सुभेदार. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजवटीच्या काळातले पहिले सुभेदार, नंतरचे राजे. हे समानतेचं नातं आहे. चलो छत्रपती शिवाजी महाराजांना घडण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊ केलं म्हणून प्रताप सिंह गोंधळकर लिहित आहे. चलो